नमस्कार सर्वांना. मी आज तुमच्यासोबत कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. सर्वात अगोदर कारले स्वच्छ धुवून कट करून घेतले. त्यानंतर त्याचा कडूपणा कायमचा निघून जाण्यासाठी त्याला हळद व मीठ लावून 4-5 तास मुरत ठेवले. त्यानंतर या प्रकारे भाजीला पाणी सुटते. ते सर्व पाणी तुम्ही या भाजीचं काढून घ्यायचे. पूर्ण फोडी पिळून काढायच्या व ते पाणी काढून स्वच्छ 2-3 वेळेस तुम्ही ह्या कारल्याच्या फोडी धुवून घ्यायच्या. यामुळे ही भाजी अजिबात कडू लागणार नाही. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, कारण कोणीच न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. यामधलं पाणी पिळून काढून तुम्ही स्वच्छ पाण्याने याला 2-3 वेळेस धुवून घ्यायचं. नंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून ह्या पोळी तुम्ही शिजवून घ्यायच्यात. या भाजीसाठी वाटलेला लसूण, शेंगदाण्याचा कूट, तुम्ही जो मसाला वापरता तो व कोथिंबीर. पॅनमध्ये तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी व जिरे घालून घ्यायचे. ती छान तडतडली की नंतर त्यामध्ये लसूण घालायचा. हे सर्व परतून छान परतून तुम्ही यामध्ये हळद घालायची व चवीपुरतं लाल तिखट घालायचं. हे छान मिक्स करून आपण धुवून घेतलेल्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या. हे सर्व एकत्र छान मिक्स करायचं व यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून मिक्स करून ही भाजी वाफेवर शिजवायला ठेवायची. थोडासा कडवटपणा जर राहिला असेल यात तर तुम्ही यामध्ये थोडा गूळ घालायचा. मी चिंच घातलेली नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचही घालू शकता. गूळ घालून मिक्स करून तुम्ही याला वाफेवर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं 1 मिनिटासाठी. वाफेवर शिजत असताना यावर तुम्ही वरच्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालायचं. यामुळे कारल्याच्या फोडी खाली तळाला लागणार नाहीत पॅनच्या. कारल्याच्या फोडी छान परतून पाहायच्या व शिजल्यात की नाही. माझे कारले थोडे मोठ्या साईजचे होते म्हणून थोडा वेळ लागला. जर तुमचे छोट्या आकाराचे असतील तर ते कमी वेळातही शिजतील. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट, मसाला व कोथिंबीर घालून घेऊ. हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. व यामध्ये ताटावरचं गरम पाणी झालेलं तुम्ही थोडंसं पाणी घालून याला 1 मिनिटासाठी शिजवायला ठेवून द्यायचं झाकून.
तयार आहे आपली कारल्याची भाजी. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, कारण थोडाही कडवटपणा या कारल्यामध्ये शिल्लक राहत नाही या पद्धतीने जर भाजी बनवली तर. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका.